आमचं मन आम्हाला सांगतंय आज गडावर खबर येईल. आई भवानी, एवढा अंत बघू नकोस. एवढी हुरहुर कधीच लागली नव्हती. शंभूसिंग पांढरपाण्यास पोचले नाही, काय खबर नाही. तू बाहेरच थांब. जाग सुधरा आणि कोणी स्वार आला की ताबडतोब कळवा आम्हाला. जी. ये आता. पहिली खबर सोयरा राणी साहेबांच्या महाली यायला पाहिजे. पर ते आऊसाहेबांनी त्या महालाला कमी लेखू नको. थोरल्या राणी साहेब आहेत त्या. आणि काय ग, कोणती खबर येणार आहे माहित नाही. बखाल आधी तर रीती होईल आणि मग पुढे जाईल. कळलं? एवढं बजावून सांगितलंय म्हणजे खबर बी तशी महत्वाचीच असणार बघ मानाजी. महत्वाची म्हणजे आज राजा जव्हरच्या छावणीत जाणार आहेत ना. हे खरं आहे र, पण तत आज काय होणार, कसं होणार हे समज तो भगवंतच जाणे बघ. तुला खरं सांगू, आऊ साहेबांचं आणि राजांचं पेच भल्या भल्याला नाही कळणार. आत्ता कसं शहाण्यासारखं बोललास बघ. स्वार आला वाटतं खबर घेऊन. जा बघ. काय खबर आणली कोणास ठाव, देव जाणे. रावजी, अरे भिजत आला असा, काय खबर आणलीस बाबा? थांबा थांबा, मी आऊ साहेबांना वर्दी देऊन येतो. त्या झोपले असतील. आम्ही जागेच होत रावजी. खबर सांगा. आऊसाहेब, राजे पन्हाळ्याच्या वेळातून निसटले आणि सुखरूप खेळण्यावर पोहोचले. आबा सुटले, वेड्यातून सुटले. आई जगदंबे, धन्य आहे तुझी. शंभू जा, उठवा सगळ्यांना, बोलवा. आबा सुटले, वेड्यातून सुटले. आमच्या लेकी सुना येतील, त्यांना सगळी हकीकत कळू द्या. आबा सुटले, आबा सुटले, आबा सुटले, आबा सुटले. खबर सांगायला रावजी आलेत. ऐका आमच्या आबांचा पराक्रम. राजे पन्हाळ्याहून घोळखिंडीला निसटले तेव्हा धो धो पाऊस होता. खाली सगळीकडे चिखल. 600 बांदल राजांच्या पालखीसोबत होते. फाजल खानाला खबर लागलीच. हे हेरून दुसरी पालखी फादलच्या सैन्याच्या नजरेस पडेल अशी तजवीज राजानं केली होती. मग तो दुसऱ्या पालखीकडे निघाला. तोवर राजा मसाई पठारावरून पुढे निघून गेलं. थोड्या वेळानं फजल खानानं पालखी अडवली. त्यात शिवाजी राजा होत, पण खोट. शिवा काशीत हुबेहूब राजासारखं दिसणार, पण जेव्हा कळलं ते खोट आहे, त्याच्या पोटात तलवार खुपसली तर जोहर. आपली फसवणूक झाल्याचं कळल्यावर सिद्धी मसूद मलकापूरहून घोळखिंडीकडे धावला. राजांचा पाठलाग करू लागला. बांदल खांद बदलत गुडगाभर चिखलातून धावत होता. 14 कोस वास बांदल पळत धावत सुटलं. शेवटी मसूद आलाच. आता लढायचं नाहीतर मरायचं. 2 फळी तयार केल्या.
मी घोळखिंड लढवतो असं बाजीप्रभू म्हणाले. शंभूसिंग जाधव बी पोचलेलं, पण राजा मात्र जाण्यास तयार नव्हतं. बाजीप्रभूंनी राजांना आण घातली. राजे, स्वराज्यासाठी तुम्ही मोलाचा आहे, जा निघा. राजा खेळण्याकडे निघाले. सुरव्यांचा पराभव करत राजा खेळण्यावर पोहोचले. बाजीप्रभू आणि बांदल पराक्रमाची शर्त करत होते. बाजीप्रभू देशपांडे आणि 200 बांदल घोडखिंडीत धारातीर्थी पडले. पण आऊसाहेब लाखाचा पोशिंदा सिद्धी जोहरच्या हाती नाही लागू दिला. इशारतीची तोफ वाजल्यावर बाजीप्रभूंनी प्राण सोडले. जगदंबा, आई भवानी, आम्हास निर्भय आनंद कधीच मिळणार नाही का? आमचे आबासाहेब सुटले आणि अनेकांचे आबासाहेब गेले. गालबोट लागलं नेताजीराव, गालबोट लागलं पण त्यात लागू द्या. अव राज अजगराच्या विळख्यातनं बाहेर पडलं ते नशीब. पण बांदल, बाजीप्रभू, शिवाकाशी यांचे प्राण गेले. उद्या आमचं बी जाणार, आम्ही बी प्राणाला मुकणार. प्रम्या म्हणतो त्याची काळजी कशा पायी. अहो पंत, पायाला दगड खर्ची घातला तर पुढं त्याचं मंदिर उभं राहतं. याचा बी तेच आहे. जीवाभावाला चुचकारून हे स्वराज्य मिळणार नाही. भगवा फडकणार, पर त्या अगोदर तो आपल्या रक्तात भिजणार. म्हणून म्हणतो पंत, गालबोट लागलं ना तर लागू दे. कवा येतात राजा? आला काही खबर, काही खलिता? नाही अजून, पण खबर आली की कळवतो. मातोश्री, मातोश्री, बघा ना हो, राणू मारते आम्हाला. राणू, कोणीही मारामारी करायची नाही. मातोश्री, आबासाहेब सर्वांचेच आहेत ना हो? हो, सखू म्हणते नाही. सांगा ना तिला. तुमचे आबासाहेब सर्वांचेच आहेत बरं का राणू? आबासाहेब सर्वांचेच आहेत, पण त्यांच्याबद्दल कोणाला माहित नसते ना हो? काय? केव्हा येणार आहेत आबागडावर माहित आहे तुम्हाला? त्यांना काय माहिती हो? अहो त्यांना कोण सांगतय? सुंदरी, राणी साहेब, खोटं असल तर आसुडानं मारा, पण खरं असल तर गप्प बसा. अव आता मला सांगा, एवढं थोरलं पण नशिबानं तुम्हाला लाभलंय, हा की नाही? पण काही उपयोग आहे का त्याचा? सुंदरी, तू काय बोलतीयस? आता मला सांगा, ह्या पोरींची आई होती सईबाई राणीसाहेब, होती का नाही? त्यांच्यापासून एक सुद्धा गोष्ट लपायची नाही. पर आता काय घडतंय, कधी घडतंय, याचा मागमूस बी लागत नाही. मातोश्री, 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 आबासाहेब येणार. अगं बाई, देवच पावला. अय्या, आबासाहेब येणार. आबासाहेब येणार. आबासाहेब येणार. आबासाहेब येणार. आबासाहेब येणार.
तुमचं सतपण खरं ठरलं. आमचा देव गडावर सुखरूप येतोय. असाच आशीर्वाद पाठीशी राहू दे. सुंदरी जी बघ की कसे दिसतोय आम्ही. चंद्रहार नाही घातला? हो घाला की. चंद्रहार नेहमीच घालतो आम्ही. आता बघ जरा. लई देखणे दिसताय बघा. खरं खरं सांग हो, नाहीतर आम्ही खुश होऊ म्हणून बोलू नकोस. अहो खरंच हो. आणि इरकल ती पैठणी नेसताय. तूच सांग बरं. आम्हाला तर काहीच कळत नाहीये. पैठणीच नेसा. नाहीतर थांबा, मी आलेच. कोण कोण काय काय नेसतय ते बघते, मग आपण ठरवू. हे बरं, जा बघू लवकर. काही झालं तरी राजांचे लक्ष सर्वात आधी आमच्याकडे जायला हवं. आलेच. आबासाहेबांना आम्ही बघणार पहिल्यांदा. शंभू बाळा या, खाली या. नाही उतरणार. अवधानाजी तुम्ही तरी सांगा. शंभू बाळ ओ खाली चला. नाही. अरे माझ्या वासरा ये रे, खाली ये. राजे येतात, आता खालीच भेटा. नाही. बघा हा, आऊसाहेबांना नाव सांगीन तरच देतात फोन. आबासाहेब आले. असं दिसतंय राज आणि राजगड इरघळून जाईल बघा. आबासाहेब 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 आबासाहेब. शंभूराजे हा वेढा सोडवणं कठीण. खरंय आऊसाहेब, पण हा वेढा आम्हाला हवा हवासाही वाटतो. आम्हाला पण लावा आबांसारखे. लावा यांना. शंभूबाई, तुम्ही तलवार घेऊन पन्हाळ्यास निघाला होतात ना? हो, कोणीच भरोसा ठेवला नाही. असं? ठीक, आपण ह्या सगळ्यांना योग्य ती शिक्षा देऊ. त्याआधी इकडे या. खूप दिवसांपासूनच गाऱ्हाण आहे त्यांचं. राजे आबासाहेब, कोणास बोलू नका बरं का. आता आम्ही मोठे झालो आहोत. आमचा पाय घोड्याच्या रिकिबीत पोचतो बरं. असं? छान. आपण म्हणाला होतात ना, पाय रिकिबीत पोचला की सोबत घेऊन जाऊ म्हणून. हो आबासाहेब, आता नाही ना आम्हाला एकटे सोडून जाणार? नाही. आमच्या मातोश्री गेल्या
आणि लगेच आपणही गेलात. आम्हाला खूप वाईट वाटलं. आईची आठवण, तुमची आठवण. मग आम्ही इथे या मूर्ती समोर येऊन खूप रडायचो. आता रडायचं नाही. शंभूराजे, तुम्ही शूर आबांचे शूर बच्चे आहोत. पण आता आम्हास वचन द्या. ठेवा हात मूर्तीवर आणि म्हणा की आम्हाला सोडून जाणार नाही म्हणून. नाही जाणार सोडून. पण शंभूबाळा, तुम्ही देखील आम्हाला वचन द्यायचं. तुम्ही देखील आम्हाला सोडून कधी कधी जाणार नाही. आम्ही तर कधीच नाही जाणार आबांना सोडून. आबा, झोपा आता राणीसाहेब. नका वाट बघू राजांची. आम्हास खात्री आहे ते नक्की येतील. तुमची खात्री बांधून ठेवली घोड्याच्या पागेत. घास खात असेल. अहो नाही यायचं राज. ते रमले शंभू बाळात. आणि ह्यो पुत्र प्रेमाचा रोग समध्या रोगापेक्षा मोठा बघा. त्याच्याच मुळे कान भैर्य होतात, वाचा बसते, समोरचं काय बी दिसत नाही बघा. अहो लेकराच्याच गोष्टी छान वाटत्यात. मग त्याचं रडणं, त्याचं पडणं, त्याचं लाथा मारणं, मग कुणी बी असू देत, राजा बी हसत हसत सहन करतो या. तसंच हे. सुंदरी, अहो तुम्ही आलाच वळायला. ताटात निरंजनाच्या ज्योती. परते पुत्राच्या डोळ्यात चंद्रज्योती बघितल्या आणि हिरगळले का नाही? हा, पोरानं मिठी मारली, हात धरलं आणि गेलं घेऊन. कोणी अडवलं का? कळलं? आम्ही एवढे नटलो, एवढे सजलो, पण आमच्याकडे नीट बघितलं सुद्धा नाही. 11 महिन्यांनी भेटत असताना आणि समोर देखणी बायको उभी असताना बघितलं बी नाही. अहो राणीसाहेब, अहो नका पाय आपटू. अहो अगोदरच नाजूक तुम्ही. पाय सुजला तर उगाच नाही मला त्रास. आराम करा तुम्ही, आराम करा. आबा नका ना जाऊ. आता बघ, मी बोलणारच नाही. नकाच बोलू. मी बघणार सुद्धा नाही. अहो साहजिकच आहे, राग येणारच. आणि बघा की येणीतली फुलं सुद्धा सुकून गेली.